श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय? वैकुंठ चतुर्दशी हा हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस आहे, जो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते आणि हे दोन्ही देव एकमेकांना भेटतात. याला हरिहर भेट असे म्हणतात. या दिवशी केलेल्या पूजेने वैकुंठ प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व आणि कथा. चातुर्मासातील कार्यभार हस्तांतरण. चातुर्मासात भगवान विष्णू शेषावर विश्रांती घेतात, तेव्हा विश्वाचा कारभार भगवान शंकराकडे असतो असे मानले जाते. वैकुंठ चतुर्दशीला शंकर विष्णूंना पुन्हा कारभार सोपवतात आणि स्वतः तपस्येसाठी जातात. हरिहर भेट. या दिवशी विष्णू आणि शिव यांची भेट होते, ज्यामुळे त्यांना हरिहर असे म्हणतात. विष्णूंची भक्ती. एका आख्यायिकेनुसार भगवान विष्णूने भगवान शंकरांना 108 कमळे वाहून त्यांची पूजा केली. जेव्हा एक कमल कमी पडले, तेव्हा विष्णूने स्वतःचे डोळे अर्पण करण्याचा विचार केला. त्यांच्या या भक्तीने प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना वरदान दिले की या दिवशी ज्यांची पूजा करतील त्यांनी वैकुंठ मिळेल. वैकुंठ प्राप्तीचा वरदान. या दिवशी भगवान विष्णू आणि शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करणाऱ्या भक्तांना वैकुंठ प्राप्ती असे मानले जाते. शिव आणि विष्णूंची पूजा. या दिवशी भगवान विष्णूंना बेल आणि भगवान शंकरांना तुळस वाहण्याची परंपरा आहे. पूजेचा काळ. वाराणसी आणि ऋषिकेश यांसारख्या पवित्र ठिकाणी या दिवशी स्वतंत्रपणे किंवा एकत्र विष्णू आणि शंकराची पूजा केली जाते. मराठी वर्षातील अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चातुर्मास काळ संपला आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला की श्री विष्णू योग निद्रेत जातात. तेव्हापासून ब्रह्मांडाचा कारभार महादेवाकडे असतो अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात असे म्हटले जाते. कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू आणि महादेव यांचे पूजन केले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या व्रताबाबत जाणून घेऊयात. वैकुंठ चतुर्दशीबाबत अनेक आख्यायिका कथा सांगितल्या जातात. यंदा मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते. भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले. महादेवांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आलावणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. वैकुंठ चतुर्दशी म्हणजे कृतज्ञता सोहळा. आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपक्षात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकी एक. विष्णूंच्या अनुपस्थित त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्री विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळस वाहून जागे करतात. हे हरिहर, ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांच्या प्रति आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहांची उपासना करावी. हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हर श्रोत म्हणतात. अन्यथा श्री विष्णूंची सहस्रनावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरण करण्याची सोपी पद्धत. वैकुंठ चतुर्दशीला श्री विष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णू आणि शंकराची चौरंगावर स्थापना करावी. हरिहराचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा.
मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, कालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णू आणि शंकरांची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. याशिवाय रुद्र, शिवमहिम्न, श्रोत, शिवस्तुती यांचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती ओम नमः शिवाय तसेच श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. काही मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्री विष्णू तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शंकराचे पूजन केले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करा हे उपाय, मिळेल श्री विष्णूंचा आशीर्वाद. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते. महाकाल नगरी असलेल्या उज्जैनमध्ये हा दिवस भगवान विष्णू आणि महादेव यांचे मिलन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर या शुभ दिवशी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हे खास उपाय नक्की करून पहा. वैकुंठ चतुर्दशी प्रामुख्याने कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी ही चतुर्दशी 4 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे भगवान विष्णूंनी त्यांचे देवता भगवान शिव यांना 1000 कमळ अर्पण केले आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना सुदर्शन चक्र बहाल केले. तसेच हिंदू धार्मिक श्रद्धांमध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या विशेष दिवशी तुम्ही काय उपाय केल्यास तुम्हाला भगवान विष्णू तसेच महादेव यांचे आशीर्वाद मिळू शकतात. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात वैकुंठ चतुर्दशीला कोणते उपाय करावे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर पाण्यात गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचा अभिषेक करा आणि विधिवत पूजा करा. या व्यतिरिक्त या दिवशी विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठण केल्याने शुभ परिणाम मिळू शकतो. हे काम नक्की करा. वैकुंठ चतुर्दशीला तुमच्या घरातील देवघरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास भगवान विष्णूला 1000 कमळाची फुले अर्पण करा. तसेच या दिवशी ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 1000 वेळा जप करा. या उपायामुळे तुम्हाला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळू शकते. प्रगतीचे मार्ग होतील खुले. वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान विष्णूंना बेलाची पाने आणि भगवान शिवांना तुळशीची पाने अर्पण केली जातात. तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णू आणि बेलाची पाने आणि महादेव यांना तुळशीचे पान नक्कीच अर्पण करा. यामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. भगवान विष्णू आणि महादेव यांचा मिळेला आशीर्वाद. वैकुंठ चतुर्दशीला उपवास करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर या दिवशी संध्याकाळी तुमच्या आसपासच्या नदीकाठी जाऊन 14 दिवे लावणे हा देखील भगवान विष्णू आणि महादेव यांचा आशीर्वाद मिळवण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय. वैकुंठ चतुर्दशी हा हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते. त्यालाच हरिहर भेट असेही म्हणतात. वैकुंठ प्राप्ती कशामुळे होते, तसेच वैकुंठ प्राप्ती होण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व काय आणि कथा काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.